भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये खंड 2 भाग 8 पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा। पतित आणि गुन्हेगार यांची धम्मदीक्षा हा भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत। प्राचीन काळी राजगृहात एक गुंड राहत होता। तो आईवडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे। आपल्या हातून काही चूक झाली तरी पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग आणि सूर्यचंद्र व अग्नी यांची पूजा करीत आणि मगरमस्त राही। परंतु पूजा आणि बलिदान यासारखे शारीरिक कष्टाचे विधी कितीही केले तरी 3 वर्ष दीर्घोद्योग करूनही त्याच्या मनाला शांती लाभेना। शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धाची चौकशी केली। चौकशी करण्याचे त्याने ठरविले। तेव्हा पोहोचल्यावर बुद्धाचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घातले आणि आपल्याला किती आनंद झाला आहे हे त्याने सांगितले। नंतर भगवंताने त्याला पशूंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विधीचा हृदयावर काही परिणाम होत नाही आणि जे ज्यांच्यासाठी करायचे आहे त्यांच्याविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्यबुद्धी यांची जाणीव होत नाही अशा विधींचा निरुपयोगपणा समजावून सांगितला। आणि शेवटी भगवंतानी अशा काही तेजस्वी गाथा म्हटल्या की त्यांच्या मृदेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह तो स्थान प्रकाशमान झाले। जेव्हा ग्रामस्थ आणि विशेषतः मुलांचे आईबाप त्यांची पूजा करण्यासाठी तेथे आले, मुलाच्या त्या मातापित्यांना पाहून आणि आपल्या मुलाविषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धाने स्मित केले आणि पुढील गाथा म्हटल्या। थोर पुरुष हा संपूर्णपणे निरक्ष असतो। तो स्वतः स्वयंप्रकाशित असतो आणि तो प्रकाशातच राहतो। जर एखाद्या वेळी एखाद्यावर दुःखाचा आघात झाला तर तो विचलित होत नाही। निर्भयपणे तो आपली बुद्धिमत्ता व्यक्त करतो। शहाणा मनुष्य म्हणजेच काय तर भद्र ऐहिक व्यवहाराशी आपला संबंध ठेवित नाही। संपत्ती, संतती, जमीन जुमला यांची इच्छा त्याला नसते। नेहमी शीलाचे सावधानतेने पालन केल्यामुळे आणि प्रज्ञेचा मार्ग अनुसरल्यामुळे तो भलत्याच सिद्धांताच्या, संपत्तीच्या किंवा मनाच्या नादी लागतच नाही। अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते हे केवळ ओळखून प्रज्ञावान मनुष्य अस्थिर मनाच्या आपल्या मित्राला सुधारण्याचा आणि अपवित्रतेतून सद्गुणाकडे म्हणजेच पवित्राकडे त्याला वळवण्याचा प्रयत्न करीत असतो। त्यानंतर अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा। कौशलचा राजा प्रसेनजित नावाचा एक राजा होता। त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक आडदांड दरोडेखोर होता। खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात नेहमीच रक्ताने बरबटलेले असत आणि तो कुणालाही कधी दया दाखवित नसे। त्यांच्यामुळे गावे ओसाड झाली होती, नगराची नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते। ठार मारलेल्या प्रत्येक माणसाची एक बोट कापून घेऊन तो त्याची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणून त्याला लोक काय म्हणत गेले, अंगुलीमाल असे त्याचं नाव पडलं होतं। एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांनी अंगुलीमालाने केलेल्या नासधुसीविषयी ऐकले होते। तथागतांनी त्याला सदाचारी माणूस बनवण्याचे ठरविले। म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवला आणि आपले चिवर व भिक्षापात्र घेऊन ते दरोडेखोर अंगुलीमाल याला शोधण्यासाठी निघाले। ते त्या बाजूला प्रवास करीत चालले होते। ते पाहून गुराखी, मेंढपाळ, शेतकरी आणि वाटसरू मोठमोठ्याने ओरडले, श्रमण, त्या वाटेने जाऊ नका, त्या वाटेने तुम्ही डाकू अंगुलीमालाच्या हाती पडाल। 10, 20, 30 इतकेच नव्हे तर 40 माणसे देखील जरी एकत्र जमून त्या वाटेने गेले तरी सगळा जथा त्या डाकूच्या हाती सापडतो।
परंतु एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालू लागले होते. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पुन्हा जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना पुन्हा इशारा दिला, तरी देखील एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालत राहिले. काही अंतरावरून त्या दरोडेखोराने भगवंतांना येत असताना पाहिले आणि तेथे 40-50 प्रवाशांचा जथा देखील त्यांच्या वाटेने जाण्यास धजत नसे. तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत आहे हे पाहून त्याला फार आश्चर्य वाटले आणि त्या तपस्व्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला. म्हणून ढाल, तलवार आणि धनुष्यबाण घेऊन तो भगवंताचा पाठलाग करू लागला. भगवान जरी आपल्या नेहमीच्या चालीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही. तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे. यापूर्वी हत्ती, घोडा, गाडी किंवा हरिण भरवे वेगात धावत असताना देखील मी त्यांना पकडीत असे आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने चालत आहे आणि चालत असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला गाठू शकत नाही. म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्याने भगवंताला थांबण्यास सांगितले. दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले, अंगुलीमाला, मी तुझ्यासाठी थांबलो आहे. दुष्कर्म करण्याचा आणि आपला व्यवसाय तू सोडून देशील काय? तुला आपलास करावा, सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाही. जर तुला तू संधी दिली तर तुझ्यात बदल होऊ शकेल. भगवंताच्या शब्दांनी भारावून गेलेल्या अंगुलीमालाला वाटले आणि तो म्हणाला, अरे, ऋषीने माझा मागच काढला. त्याने उत्तर दिले, आपण आपल्या दिव्यवाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावयास सांगता आहात म्हणून मी तसा प्रयत्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्वतः ठार केलेल्या प्रत्येक लोकाच्या बोटाची अंगठी गळ्यात मी माळ म्हणून घालत आहे. एक खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंताने पाय धरून संघप्रवेशाची इच्छा केली. अंगुलीमालाने जे गळ्यामध्ये प्रत्येक माणसाची माळ घातली होती ती सर्व एका खोल खड्ड्यामध्ये फेकून दिली आणि भगवंताचे पाय धरून संघामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. देवाचे आणि मानवाचे मार्गदर्शन भगवान बुद्ध म्हणाले, हे भिक्खू, माझ्या मागोमागे. आणि ही आज्ञा झाल्यापासून भगवान बुद्ध म्हणाले, भगवान बुद्धाने जेव्हा सांगितले की भिक्खू माझ्या मागोमागे, या आज्ञा झाल्यापासून काय अंगुलीमाल भिक्खू बनला. आपल्या परिवारातील एक भिक्खू म्हणून अंगुलीमालाला बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीला आपल्या सुखनिवासाकडे निघाले. ज्यावेळी राजा प्रसिद्धीच्या अनंत प्रसादाच्या दाराशी लोकांचा प्रचंड समुदाय जमला होता आणि आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलीमाल या नावाचा एक दांडगा डाकू अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार करीत आहे किंवा जखमी करतो आहे आणि स्वतःच्या मारलेल्या लोकांच्या बोटाची एक माळ आपल्या गळ्यात घालत आहे. धन्यता ते मानत आहे. त्याचा निपात करा असे तो समुदाय ओरडत होता. प्रसेनजिताने त्याला मारण्याचे आश्वासन दिले पण त्याला यश आले नाही. एके दिवशी सकाळी राजा प्रसेनजित भगवंतांना भेटण्यासाठी जेतवनात गेला. भगवंतांनी विचारले, राजा, काय झाले? मगधाच्या सैन्य बिंबिसाराचा, वैशालीचा, लिच्छवीचा किंवा एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे काय? नाही भगवान, तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही. माझ्या राज्यात अंगुलीमाल या नावाचा एक दरोडेखोर आहे. त्याने माझ्या राज्यात धुडगूस घातली आहे. म्हणूनच माझ्या जनावर अतिशय अत्याचार करीत आहे. त्याचा मला निपात करायचा आहे पण मी त्यात अपयशी झालो आहे. राजा मुंडन केलेल्या, काशाय वस्त्र धारण केलेल्या भिक्खूसारखा दिसतात.
दिसणारा तो कोणाला मारीत नाही, जो चोरी करत नाही, खोटे बोलत नाही, तो दिवसातून एक वेळेसच जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो, अशा अंगुलीमालाला तू पाहिलेस तर तू काय करशील? भगवान, मी त्याला वंदन करीन, त्याच्या भेटीसाठी उठून उभा राहील किंवा त्याला बसण्याचे आव्हान करीन, अथवा वस्त्रे व इतर अत्यावश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करेन किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षितेची व्यवस्था करेन. परंतु असल्या दुष्ट आणि पापी माणसावर सद्गुणाची छाया तरी पडेल कधी शक्य आहे काय? त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या अंगुलीमालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले, राजा, हा पहा अंगुलीमाल. हे ऐकताच राजा भयाने निशब्द झाला आणि त्यांच्या अंगुलीमालातील केस ताट उभा राहिला. अंगावरील काय झालं? अंगुलीमालाला पाहतात त्या राजाच्या अंगावरील केस ताट झाला. हे पाहून भगवंत म्हणाले, भिवू नकोस राजा, भिवू नकोस. या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही. त्यामुळे राजाने भीती कमी झाली आणि तो स्थविर अंगुलीमालाजवळ जाऊन बसला. आपण खरोखर अंगुलीमाल आहात काय? होय महाराज. अंगुलीमालाला विचारतो की तुम्ही खरोखर अंगुलीमाल आहात काय? आणि तो अंगुलीमाल म्हणतो, होय महाराज. महाशय, आपल्या पित्याचे गोत्र कोणते आणि आपल्या मातेचे कोणते? माझ्या पित्याचे गोत्र गार्य होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी म्हणजेच मैत्रायणी होते. गार्य मैत्राणीचा पुत्र सुखी हो, आपल्या सर्व गरजा पुरवण्याचा मी काळजी घेईन. परंतु आता अंगुलीमालाच्या वनवासाची, भिक्षेवर जगण्याची व तीहीपेक्षा अधिक चिवरे न बाळगण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणून आपल्याला 3 वस्त्रे वापरायला मिळाली आहेत. या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेल्या सर्व सहाय्य नाकारले. नंतर राजा भगवंताच्या जवळ गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला, आश्चर्य आहे भगवान, खरोखर आश्चर्य आहे. माणसा सळविण्याची, अपराजिताला पराभूत करण्याची आणि अशांताला शांत करण्याची भगवंतानी एवढी ही किमया. हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तलवारीने मी जिंकू शकलो नाही, परंतु काठी किंवा तलवार यांचा मुळीच उपयोग न करता भगवंतानी त्याला जिंकले आहे. भगवंत, मला आता गेलेच पाहिजे, कारण बरीच कामे मला अद्याप करायची आहेत. राजन, आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या. नंतर आपल्या आसनावरून उठून राजाने भगवंतांना नंतर आदराने अभिवादन केले व तो तिथून निघून गेला. एके दिवशी सकाळी चिवर परिधान करून आणि हातात भिक्षापात्र घेऊन तो अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीत गेला असता एका माणसाने त्याला वीट फेकून मारली, तर दुसऱ्याने सोटा मारला, तिसऱ्याने खापराचा तुकडा मारला, त्याच्यावर फेकून मारला. त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले होते, त्यांच्या भिक्षेपात्राचे तुकडे झाले होते. हे सर्व पाहून त्याची वस्त्रे फाटून गेली आणि अशा स्थितीत तो भगवंताच्या समोर येऊन उभा राहिला. तो जवळ येता असताना भगवंत म्हणाले, हे सगळे सहन कर, हे सगळे सहन कर. त्याचप्रमाणे भगवान बुद्धाची शिकवण स्वीकारून टाकून अंगुलीमाल एक संत पुरुष बनला. मुक्तीचा आनंद व्यक्त करीत तो म्हणाला, ज्याच्या ठाई पूर्वी अनास्था होती तो आता आस्था दाखवू शकतो. आपले पूर्वी जीवन जो सद्गुणाची झाकून टाकत असतो आणि आता तारुण्यात जो बुद्धाला शरण पावतो, तो वादळातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे व पृथ्वीला प्रकाशमान करतो. माझ्या शत्रूंनी ही शिकवण समजून घ्यावी, या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत त्या मार्गाने अवलंबन करण्याच्या प्रज्ञापुत्रांना त्यांनी मी अनुसरले. माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचे संदेश वेळीच ऐकवा आणि आपल्या जीवनात शत्रूची विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरण आणावा. स्वतःला अंगुलीमाल म्हणून व प्रवाह पतित होऊन तो मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो, पण भगवंतांनी त्या प्रवाहातून मला किनाऱ्याला आणले. अंगुलीमाल म्हणून मी रक्ताने माखलेला होतो, आता माझा उद्धार झाला आहे. तसेच इतर गुन्हेगाराची धम्मदीक्षा. बाकीचा भाग उद्याला पाहू.
साधु साधु साधु।